म्हणजे काव्यात्मक न्याय बघा कसा असतो. मोदींनी सगळ्यांना पेगॅसस लावले, शेवटी अडाणीचा पुतण्या पकडला गेला तेव्हा त्याची इलेक्ट्रॉनिक उपकरणच त्याच्या हा विरोधात म्हणजे गेली. नाही, पण आपल्या बोलण्यातनं म्हणजे असं वाटतंय की उद्या महायुतीचंच सरकार येणार आहे महाराष्ट्रामध्ये. बघा, शिंदे हे नैतिक आहे. नैतिक अनैतिक मध्ये त्यांना पडायचं नाही. जसे पवार साहेब नैतिक. काँग्रेस शिंदे बरोबर जाईल का? तर जाऊ शकत नाही. शिंदे काँग्रेस बरोबर जाऊ शकतात का? तर शिंदे जाऊ शकतात. म्हणजे अडाणी हा भारतीय लोकांचा केवढा मोठा शत्रू आहे याचं लोकांना भानच नाही. हे जे समर्थन करतात तो पोपट आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं जान आहे, त्यांचं जीव आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्याच्या आधीचा जो दिवस आहे तो खूप इंटरेस्टिंग झालेला आहे. एकतर तिकडे अमेरिकेमध्ये गौतम अदानी यांच्या विरोधात एक खटला दाखल होतो आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा खूप शक्यतांची चर्चा सुरू झालेली आहे. एक्झिट पोल आलेले आहेत आणि एक्झिट पोलमधले आकडे जे आहेत ते संभ्रमित करणारे तर आहेतच, पण संध्याकाळ होता होता ॲक्सिस माय इंडियाचा एक पोल येतो आणि ज्याच्यामध्ये महायुतीला जवळपास 187 ते 200 जागा मिळतील असं सांगितलं जातं आहे. आणि पाठोपाठच अशा पण चर्चा सुरू झालेल्या आहेत की कदाचित एकनाथ शिंदे कुठल्या बाजूला जात आहेत. संजय शिरसाट यांचं काल एक वक्तव्य खूप गाजलं. ते असं म्हणाले की शिंदे ज्या दिशेनं जातील त्या दिशेनं आम्ही जाऊ. म्हणजे आम्ही याच दिशेला आहोत हे त्यांना सांगता आलं असतं, पण तसं न करता त्यांनी दोन दिशा ओपन ठेवल्यात. हे विधानसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आणि ही चर्चा तर खरं तर अजित पवारांच्या बद्दलसुद्धा अनेकदा झालेली आहे. त्यामुळं निकालाच्या आधीचा हा दिवस आपण थोडासा नीट समजून घेणं आवश्यक आहे. ज्या घटना घडत आहेत अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते आपल्याकडं राज्यामध्ये, त्या जरा नीट समजून घेऊन त्याच्या पाठीमागचे धागेदोरे जे आहेत ते नीट उलगडले पाहिजेत. आणि म्हणून याचसाठी आत्ता आपण बोलणार आहोत भाष्यकार आणि ज्येष्ठ लेखक राजू परुळेकर सरांच्या सोबत. नमस्ते. काय इंटरेस्टिंग दिवस आहे. म्हणजे उद्या निकाल लागणार आहे आणि त्याच्या आधी बरोबर तिकडे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आपल्याकडे पण पोल वगैरे याच्या सगळ्या चर्चा सुरू आहेत. म्हणजे आपल्या राजकारणावरती आपण येऊच, पण त्याच्या आधी अदानींच्या बद्दल जे घडलं त्याचं टायमिंग आणि एकूण सगळ्या गोष्टी तुम्हाला किती सरप्रायझिंग वाटतात? नाही, टायमिंग ॲक्च्युली सरप्रायझिंग. म्हणजे टायमिंग त्यांनी ठरवलं ते टायमिंग सरप्रायझिंग थोडं आहे, कारण महाराष्ट्राचं इलेक्शनचं वोटिंग झाल्यावर ते आलं, हे सरप्रायझिंग आहे. परंतु खरं सांगायचं तर सागर अडानी म्हणजे त्यांचे पुतणे यांना मला वाटतं मार्च 23 मध्येच तिकडे पकडलेलं होतं FBI आणि त्या investigation केलं. FBI इन्व्हेस्टिगेट केलं होतं आणि त्यांचे सर्वे म्हणजे सगळे उपकरणं जी आहेत इलेक्ट्रॉनिक, म्हणजे काव्यात्मक न्याय बघा कसा असतो. मोदींनी सगळ्यांना पेगॅसस लावले आणि सगळ्यांचे फोन हॅक केले, सगळ्यांच्या फोनच्या मागे तुम्हाला भीती बसवली तर त्यांच्या यंत्रणेनी. म्हणजे पण मुद्दा असा की शेवटी अडाणीचा पुतण्या पकडला गेला तेव्हा त्याची इलेक्ट्रॉनिक उपकरणच त्याच्या विरोधात म्हणजे गेली. ते ट्रान्झॅक्शन मोबाईलमुळे ट्रेस झालेत. येस. आणि इलेक्ट्रॉनिक पुरावा हा अमेरिकेत खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण डिजिटल तो पुरावा आहे. त्यामुळे जो मोदीजींचा आग्रह होता डिजिटलायझेशन त्याचं फलस्वरूपात त्यांना अमेरिकेत फळ मिळालेलं आहे. इकडे लोकांनी बचाव काय सुरू केला माहिती आहे. लोक असं म्हणतात की बघा तिकडे आता सरकार बदलणार आहे, अमेरिकेमध्ये सरकारसोबत न्यायव्यवस्था पण बदलते आणि हे जाता जाता काही लोक राग काढतायत. आणि जो कायदा आहे म्हणजे अमेरिकेमध्ये लॉबिंग जे आहे ते लिगल आहे, पण अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमामध्ये बसत नाहीत. पण त्याला सुद्धा काही लोकांचा विरोध आहे एलॉन मस्क सारख्या, आणि त्यामुळं हे जाता जाता कोणीतरी केलेलं कुभांड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याला भक्तांचा बचाव या पलीकडे काही म्हणता येणार नाही, कारण असं अमेरिकेत आता स्वित्झर्लंडमध्ये झालंय. त्यांचे फंड गोठवण्यात आले अडाणींचे, ते कशामुळे करण्यात आले. बांगलादेश, केनिया, श्रीलंका, छोटे देश सुद्धा अडाणींच्या फ्रॉड्युलंट बिहेवियरबद्दल आणि त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांबद्दल अत्यंत खात्रीलायक बोलत आहेत. आणि केवळ त्यांचं असं म्हणजे आता हे तर श्रीलंकेच्या संसदेत झालं, केनियाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की केवळ मोदींनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही अडाणींना कॉन्ट्रॅक्ट देतो. आता याहून वेगळं अजून काय असायला पाहिजे तुम्हाला की अमेरिकेत झालं तर अमेरिकेत फक्त एकदाच झालं, स्वित्झर्लंडमध्ये झालं तेव्हा काय बोलले. म्हणजे जाता जाता वगैरे काही नाही. आणि अमेरिकन न्यायव्यवस्था ही अशी आहे की बघा, आता हे ट्रम्प आल्यावर ट्रम्प हे बिझनेसमन आहेत, ते प्रचंड टेरिफ लावतील भारताला आणि प्रचंड काही काही अटी घालतील. आणि
अडाणींची सुटका करण्याकरता मोदी प्रयत्न करतील, पण ते सगळं भोगायला भारतीय जनतेला लागणार. त्याची किंमत आहे ती भारतीय जनतेला द्यायला लागणार. म्हणजे अडाणी हा भारतीय लोकांचा केवढा मोठा शत्रू आहे याचं लोकांना भानच नाही, हे जे समर्थन करतायत त्यांचं. काय माझं काय व्यक्तिगत दुश्मनी आहे का अडाणीशी? मला लाईट बिल त्यांच्या नावाने भरायला लागतं ते सोडलं तर माझा त्यांचा काहीच संबंध नाही, मी त्यांना कधी बघितलेलं पण नाहीये. मुद्दा असा आहे किंवा एवढे लोक बिझनेस करतात, त्यांचा माझा काय संबंध आहे? मी बोललोय कधी अडाणी आणि अंबानींच्या बद्दल वेगळं बोलण्याचं कारण? आता अंबानींचं आत्ता बाजूला ठेवूया, पण अडाणींच्या बाबतीत अंबानी म्हणजे दोन्ही भावांबद्दल बोलतोय मी. अनिल अंबानींना पण भरपूर फायदा जो मिळालेला आहे मोदींमुळे. त्याच्यात राफेल काय आता सुद्धा हेअर कट मिळाला आणि जो काही त्यांचं सेटलमेंट झालं 47,000 कोटी रुपयांचं 400 कोटीमध्ये आणि भावानेच केलं ते. म्हणजे ती सगळी एक भ्रष्टाचाराची शृंखला शेवटी मोदींकडे येऊन मिळते. त्यामुळे अमेरिकन कोर्टाने फक्त शिक्कामोर्तब केलेला आहे आणि कोर्टाने दिलेला निर्णय हा एव्हिडन्स बेस आहे. जाता जाता कोण काय करून गेलं काय म्हणजे संबंध काय? म्हणजे अमेरिकन कोर्टामध्ये तुम्हाला एकदा एक गोष्ट सांगतो, ट्रम्प अध्यक्ष झाले तरी हे तुम्ही नाकारू नाही शकत 34 फेलेनीज आहेत त्यांच्यावर. एक कन्व्हिक्ट आहे, एकदा ते कन्व्हिक्ट झालेले आहेत, 2 इम्पिचमेंट आलेले आहेत आणि ते अमेरिकन लोक जाहीरपणे बोलत आहेत. बरोबर. त्यामुळे लक्षात घ्या की असा तो देश नाही आहे भारतासारखा की सीबीआय ईडी पाठवली आणि गप्प केलं लोकांना. तिथे तसं गप्प करता येणार नाही. आता फक्त कोर्टाच्या निकालामुळे हे झालं की आणि अमित मालवीय समर्थन करतायत ते राज्यांकडे बोट दाखवतात. नाही, माझा मुद्दा ते राज्यांकडे बोट दाखवतात की स्वतःकडे बोट दाखवतात हा मुद्दा नाहीये. हु इज अमित मालवीय? जर अडाणींचा संबंध नाही तर अदानींच्या पीआर म्हणून केलं तर एक वेळा आपण म्हणजे मागे तिरंगा झेंडा लावून म्हणजे अमित मालवीय जर अडाणींचा समर्थन करायला उभे उतरत असतील ज्याच्यात त्यांनी गुन्हेगारी कृत्य केली जगभर, तर याचा अर्थ थेट असा आहे की मोदी त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत. म्हणून ते मोडानी मॉडेल आहे आणि जेव्हा अदानी बुडणार तेव्हा मोदीही बुडणार, म्हणून त्यांना ते सगळं करावं लागतंय. त्यामुळे आता जो अडाणींच्या विरुद्ध बोलेल तो जर शत्रू व्हायला लागला, जसं की जेवढे जर्नलिस्ट बोलत होते पहिले तर अडाणी त्यांच्यावर केस घालून गुजरातमध्ये बोलवत असत त्यांना, म्हणजे त्यांना त्रास देत असत. नंतर ते मोठ्या प्रमाणावर गेले. हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यावर ते पूर्ण नागडेच झाले. पण हिंडनबर्ग रिपोर्ट ह्या कोणाची तरी कॉन्स्पिरसी आहे असं ठरवलं. म्हणजे इथल्या ज्युडिशरी पासून मी सांगतो प्रशांत, इथल्या ज्युडिशरीतले प्रत्येक जजच्या संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे, ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. ह्यांनी शेल कंपन्यांमार्फत परदेशात पैसे पाठवलेत, त्याशिवाय एवढे अडाणीच्या बाजूने कोणी उभं राहिलेलं नाही. किंवा आयडियोलॉजी वगैरे नुसते संघाचे आहेत असं म्हणण्यात पॉईंट नाहीये. ह्याच्यात पैसे इन्व्हॉल्व आहेत. अनेक IAS ऑफिसर्स आहेत, त्यांच्या बायकांनी युरोपियन देशांची नागरिकत्व घेतलेलं आहे. ते कसं काय घेतलं? या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा जर छडा लावत गेलात तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की हे कार्टेल आहे आणि ते माफियासारखं काम करतं. त्याचा कॉन्स्टिट्यूशनशी काही संबंध नाही. आणि त्यामुळे हे मोदानी मॉडेल जे आहे ते अमेरिकेत फक्त लागलेला निकाल एक आहे. याचा अर्थ मला अत्यंत दुःखद काय वाटतो की लांछनास्पद हे आहे की आपण सार्वभौम देश आहोत, आपण एक देश आहोत, आपण रिपब्लिक आहोत, जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे एक माणूस गुन्हा करतोय आणि तो जगभर सिद्ध होतोय आणि आपण त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही आणि आपल्याकडे तो गुन्हा सिद्ध होत नाही. माधवी बुश त्या फाईलवर बसून राहतात, सिरिल श्रॉफ त्यांचे नातेवाईक आहेत, सगळे एकामेकांचे नातेवाईक असलेले गुजराती कार्टेल तिकडे बसलेलं आहे. ड्रग येत आहे मुंद्रा पोर्टवरनं, ते कुठे जात आहे कळत नाही. ती आर्ममेंट जी शस्त्र घेतली जातात इस्रायलकडनं अडाणीकडे आणि अडाणी वेगळ्या नावाने विकतो त्याचे कुठेच माहित नाही आपल्याला. या सगळ्या गोष्टीचा निकाल भारतात नको का लागायला? भारतात आपण स्वतंत्र झालेलो आहोत, आपला स्वतंत्र देश आहे, याची लाज वाटावी. इतक्या लेवलला या लोकांनी नेऊन हा देश ठेवला कारण परदेशात गुन्हा दाखल होतो, सिद्ध होतो आणि आपल्याकडे होत नाहीये. सगळ्या गोष्टी इथं झालेल्या आहेत. म्हणजे लाच दिली गेली इथं, इथल्या लोकांना दिली गेलेली आहे आणि ते अमेरिकन इन्व्हेस्टरचे पैसे होते, त्यांचे पैसे होते. म्हणजे केवळ त्यांच्या म्हणजे ते पैसे उचलले, म्हणजे अमेरिकन लोकांचे पैसे 250 मिलियन म्हणजे 2200 कोटी रुपयामध्ये धरायचे जर लुटू शकतो माणूस, तर हा माणूस भारतीय लोकांचे किती लुटले असतील हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्हाला जर आरोप सिद्ध नाही, निर्दोष सुटलेले अनेक लोक आहेत किंवा ज्यांची ट्रायलच सुरू झाली नाही असे उमर खलिद सारखे लोक जेलमध्ये आहेत, त्यांचं कधी अमित मालवीय यांनी समर्थन नाही केलेलं. मग करायचं तर त्यांचं करायला पाहिजे, तो भारतीय नागरिक आहे.
खूप बेसिक प्रश्न हा आहे की म्हणजे सर सर जे म्हणतायत की अदानींच्या बद्दल एखादी गोष्ट घडल्यानंतर इतक्या तातडीनं भाजपच्या आय टी सेलचे प्रमुख त्याच्याबद्दल गोष्टी बोलतात, हे म्हणजे कंपनी सगळे पियुष गोयल बोलतात, म्हणजे मोदी बोलत नाहीत आणि डायरेक्ट जाऊन त्या देशामधल्या महत्वाच्या माणसांना भेटतात, एवढाच फरक आहे. बाकी अमित शहा कृतीमध्ये ते आणतात. बाकी इलेक्शन कमिशन बद्दल तर आपण नंतर बोलू. ज्युडिशरीमध्ये तुम्ही बघा, अरुण मिश्रा जस्टिस असताना रागोपाठ अडाणीच्या बाजूने निकाल दिले गेले, त्यामध्ये अडाणीचा किती कोटी रुपयाचा फायदा आला आणि ते लोकांना किती महाग पडलं हे बघा. त्यामुळे जजेसच्या पण संपत्ती सगळे हे क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे पार्टनर इन क्राईम आहेत. दे आर पार्टनर्स इन क्राईम. काल राजीव चंद्रशेखर हे जे बीपीएल इंडस्ट्रीजचे जे आहेत आणि पूर्वी म्हणजे मला वाटतं खासदार होते, त्यांनी समर्थन केलंय की का भारतीय उद्योजक. अरे भारतीय असण्याचा काय संबंध. बरोबर. सर्वात अत्यंत भ्रष्ट माणसाचा शेवटचा बचाव हा देशभक्ती आहे. खरं. पण म्हणजे आता आपण ज्यावेळी म्हणजे भारतीय चोरांना सोडून द्या, भारतीय दरोडेखोर वाचवा, भारतीय बलात्कारींना स्वागत करा, ही जी संस्कृती नवीन आली ती संघ संस्कृती आहे का. पण आता म्हणजे जेव्हा आहे अदानींच्या बद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा म्हणजे या आपल्या निवडणुकीमध्ये सुद्धा अदानी हा एक महत्वाचा मुद्दा होता. धारावीचं जे काही सगळं पुनर्विकासाचं मॉडेल आहे हाँ, देश में पुनर्निर्माण जारी है, अब धारावी की बारी है, असं एक अडाणी बनाव, आपलं अडाणी बनाव म्हटलं मी, धारावी बनाव आंदोलन नावाचं आंदोलन फ्लोट केलं या लोकांनी. म्हणजे फ्रॉड्युलंट किती बघा. आणि ते रोज FM वर लागत होतं त्यांचं हे जिंगल. तर मला कळत नव्हतं की कोट्यवधी रुपये एक म्हणजे एक गाणं नाही झालं की तुमच्या 91.9 किंवा तुम्ही गाडीतनं जाता 92.7 वर हे ऐकू येत आहे. हे करतंय कोण, तर कोणतरी अशी टॉम डिकी हॅरी माणसं होती. आणि धारावी बनाव आंदोलन अभियान, धारावी बनाव अभियान, हे पैसे कुठून आले. थेट अडाणीकडून आले. पण थेट अडाणीला आपल्या स्वतःच्या प्लॅटफॉर्म नावाने अडाणी म्हणजे अडाणी आंदोलन किंवा अडाणी कंपनी कडनं का नाही फ्लोट करता आलं. कारण गुडविल शून्य आहे त्यांचं. ते फ्रॉड्युलंट आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे त्यांना असं बनाव आंदोलन अभियान करा. अर्थात तेही नंतर बंद झालं. ह्याच्यावर मी खूप डिटेलमध्ये ट्विटरवर लिहिलेलं आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी पुन्हा एकदा सांगतो, हे मी 8व्यांदा किंवा 9व्यांदा सांगतो, अडाणींच्या संपूर्ण ह्या फ्रॉड ऑलिगार्कीचा, अडाणी आणि त्यांचे सहकारी जे आहेत आणि ह्या गुजराती कार्टेल, गुजराती लोक नव्हे आम्ही म्हणत, लोक बिचारे व्हिक्टीम आहेत गुजराती, त्यांचा अस्त हाच भारतीय नवस्वातंत्र्याचा उदय आहे. मग त्याच्यामध्ये अनेक विरोधी पक्षाचे लोक पण सापडतील. कारण अडाणीचं खिरिरीने आणि मुख्यत्वे करून त्याच्या चॅनलवर जाऊन समर्थन पवारांनी पण केलेलं आहे आणि त्याचाही आपण तेवढाच जबरदस्त निषेध केला पाहिजे. पण आता ही निवडणुकी, आता आपण थोडंसं निवडणुकीकडे येऊयात. ज्या पद्धतीने या निवडणुकीचा शेवट झाला, म्हणजे मतदान संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती हल्ला होतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी विनोद तावडे तिकडे नालासोपारामध्ये पैसे वाटप करतानाचे काही आरोप होतात. नंतर मग परत एक बिटकॉइनची एक ऑडिओ क्लिप जी इतक्या म्हणजे एआयचं फेक होती, फेक ऑडिओ क्लिप वापरली गेली आणि सगळं ते सुरू झालं. ते आयटी सेल आता डीप फेक आणि एआयचा भरपूर वापर करणार या पुढच्या काळात. या पुढच्या काळात आपल्या अशा मुलाखती ज्या आपण घेतल्याच नाहीत आणि दिल्याच नाहीत त्या सुद्धा भरपूर येतील, तुला मी खात्री देतो आत्ताच. त्यामुळे आपापल्या आवाजाचं संरक्षण करा. तर हे जे झालं शेवटी याचे काय अर्थ काढायचे, म्हणजे विनोद तावडेंच्या बद्दल जे झालं किंवा हे बिटकॉइनचं प्रकरण अचानक पद्धतीनं, मला विनोद तावडेंचं जे झालं त्याचा काय अर्थच कळला नाही. म्हणजे त्यात ठाकूरांचा काय रोल होता, ठाकूरांनी ते सगळं केलं का, आणि नंतर मग विनोद तावडेंना बाहेर गेल्यावर नंतर त्याच्यावर काही कोणता फॉलोअपच नाही. कोणी कोणाला दम दिला, कोणी कोणाला टीप दिली, काहीच कळायला मार्ग नाही. आणि जे पॉप्युलर थिअरी आहे ना त्याच्यातली, ती थिअरी मी विचार करून बघितली, ते वर्क नाही होत. त्याचं कारण काय माहिती आहे, स्वतःच्या पक्षाला कोणी डॅमेज अशा वेळेला करणार नाही. त्यामुळे कुठच्या तरी तिसऱ्या माणसाने दोन माणसांचा काटा काढण्याकरता केलेली गेम आहे ती. तसे ठाकूर हे त्यांचे पॉसिबल अलायन्स पार्टनर सुद्धा आहेत. म्हणजे भाजप नाही, आणि इव्हन तावडेंची टीप बीजेपीच्या नेत्याने दिली हे ठाकूरांनी बोलणं हे बीजेपीच्या नेत्यांनी नाही दिली हे दर्शवणार आहे. कोणी असं उघडपणे भाजपच्या, म्हणजे याचा अर्थ अशा कोणीतरी टीप दिली की ज्याने सांगितलं की बीजेपीच्या नेत्याने दिली असं सांगा. म्हणजे ज्याच्यामध्ये तावडे आणि फडणवीस दोघांचा काटा निघेल
आणि त्याचा फायदा होईल मुख्यमंत्री पदासाठी असा एक कोणता तरी व्यक्ती आपले प्रेक्षक हुशार आहेत, त्यांना कळलं तुम्ही जे सांगितले त्याच्यातून की ते कोण असू शकतात. पण बिटकॉइन बद्दल परत येऊयात की हे अचानक म्हणजे एक 2018चं प्रकरण सुरू होतं आणि त्याच्यामध्ये निवडणुकीच्या आधी ते सगळं प्रकरण. नाही, त्या प्रकरणाचं साधं हे आहे की साधारण कुणकुण लागली होती की अडाणीचा निकाल येतोय आणि तो विरोधात जाणार म्हणून. त्याच्यामध्ये इतरांना बिझी ठेवण्याचं जे आता बघा ना, अमित मालवीय यांनी समर्थन करताना विरोधी पक्षांच्या राज्यांचं नावं घेतली. कोणी असू द्या ना, पकडा की त्यांना, म्हणजे तुमच्याकडे सत्ता आहे ना. म्हणजे काल संध्याकाळपर्यंत ईडी, सीबीआय, आयटी वगैरे सगळे अडाणींकडे जायला पाहिजे होते आणि जो विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे होते, गेलेले नाहीत अजून. 24 तास होऊन गेले, याचा अर्थ मोदी त्याला सामील आहेत हे दिसतं. तर माझं मत असं आहे की जे कोणी आहेत त्यांना पकडा. मुद्दा हा आहे. तर ते बिटकॉइनचं यासाठी की पॅरलल थिअरी करून ठेवली होती की जेणेकरून मुख्य मुद्दा बाजूला येत तो एनिवेज उद्या, म्हणजे आता काही तास राहिलेत की महाराष्ट्र आणि झारखंडचा धक्कादायक निकाल आला की अडाणीचा मुद्दा मागे पडेल या आशेवर बीजेपी जगतं आहे. आणि तो धक्कादायक निकाल येईल याची मला खात्री आहे. कारण अर्थानं धक्कादायक नाही, म्हणजे माझं हे बघा, इलेक्शन कमिशनर राजीव कुमार यांना इम्पिचमेंट केली पाहिजे खरं तर. कारण पूर्वी 7:30 वाजता इलेक्शन संपल्यावर संध्याकाळी आरो वगैरे गेल्यावर सगळे आकडे जाहीर होत असत आणि स्टॅटिस्टिक्स अपलोड होत असत. त्यामध्ये फरक पडला फार तर 0.25% मॅक्सिमम 15%, 0.25. इथे चक्क मला माहिती आहे, मी महाराष्ट्रातनं सगळीकडे सोर्स केलं तर महाराष्ट्रातलं मतदान इतकं निरुत्साही पद्धतीने झालं आणि रोज वाढत चालले आकडे. आज तर 66.05% मतदान महाराष्ट्राने केलं असं आलं. हे वाढीव आकडे कुठच्या ईव्हीएम मधनं येतात, बदलीच्या ईव्हीएम मधनं कसे येतात, काय होतं, हे जे ब्रह्मास्त्र वापरलं जातं. म्हणजे गुजरातच्या विधानसभा निवडणूक ज्या शेवटच्या झाल्या तेव्हापासून हे वापरलं गेलेलं अस्त्र आहे. ते जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत विरोधी पक्षाला कोणत्याही प्रकारची भारतीय पुनर्स्वातंत्र्याची ग्वाही देता येणार नाही, पहिली गोष्ट. त्यातली दुसरी गोष्ट अशी की DMK जे पार्टी आहे तामिळनाडूमधली, द्रविड मुन्नेत्र कळगम, ती आणि MK स्टॅलिन हे खमके नेते आहेत. त्यांनी ते काय करतात, 17C फॉर्मचा करेक्ट वापर कसा करायचा त्यांना माहिती आहे. ते आधी करतात, त्याचा डिजिटलायझेशन करतात, सेंट्रलाइज डिजिटलायझेशन करतात प्रत्येक उमेदवाराचं, आणि ते अपलोड आपल्या साईटवरच आधी नंबर्स करून ठेवतात. त्यामुळे इलेक्शन कमिशनच्या रिगिंग आणि मॅनिप्युलेशनला वावच मिळत नाही. ते महाराष्ट्रात झालेलं नाहीये. त्यामुळे गुप्तांचे जे काल आकडे आले त्याच्यावर मी सर्वात जास्त विश्वास यासाठी ठेवतो, कारण मन मोकळं भारतीय जनता पक्षाचे नेते हे गुप्तांकडे करतात. प्रदीप गुप्ता तुम्ही म्हणता? हो, कारण इलेक्शन कमिशन जेव्हा शेअर मार्केट प्रभावित 3 लाख कोटीसाठी करण्यात आलं लोकसभा इलेक्शनच्या वेळेला, तेव्हा गुप्तांच्याच माध्यमातून ते करण्यात आलं. बरोबर आहे ना, मी त्यांचंच बरोबर ना. तो आणि प्रशांत किशोर होते. प्रशांत किशोर नंतर काय करतात ते त्याच्यात दिसलं, म्हणजे कुठच्या वळणाने गेलं ते पाणी. तर मुद्दा हा आहे की त्यांचे आकडे सत्य मानायला पाहिजे जास्त. याचं कारण असं की लोकांचं मन बनवण्याकरता त्यांना ते आकडे देण्यात आलेले आहे. म्हणजे कारण तू लक्षात घे की मतदानाचा पर्सेंट तू 1%, मी उदाहरण सांगतो, हिमाचल प्रदेशमध्ये 37,000 मतामुळे सरकार काँग्रेसचं बनलं. तीच 37,000 मतं, म्हणजे 37,000च्या अर्धी सुद्धा मतं जर बीजेपीला मिळाली तर सरकार नसतं आलं. जर इथे 5-5, 6-6, 8-8% नंतर 3ऱ्या-4थ्या दिवशीपर्यंत मतं वाढत राहत आहेत, तर याचा अर्थ एव्हरीथिंग इज रॉंग विथ प्रोसेस, सिस्टम अँड बॉडी. त्यामुळे मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनला पूर्णपणे 17C फॉर्म प्रत्येक पक्षाने आजच्या जाहीर करणं आणि ते निर्णायक रीतीने डिजिटलाइज सगळ्या फॉर्ममध्ये सगळीकडे टाकणं हे महत्वाचं आहे. तुला म्हणजे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इतके इलिटरेट आहेत आपल्या पॉलिटिकली इलिटरेट आपल्या देशातल्या पक्षांचे कार्यकर्ते की त्यांना 17C फॉर्म घ्यायचे हे कळलं आता, म्हणजे मागच्या निवडणुकीपासून. कारण आम्ही बोंब मारली तेव्हा 17C फॉर्म घ्या, पण त्या 17C फॉर्मचं करायचं काय, ते गरम नाही करायचे, त्याचं पुढे काय करायचं हे कळलं पाहिजे. तर मला वाटतं की तू बोलावंस त्याच्यावर, म्हणजे तू जास्त त्याच्यावर काल काम केलंय. नक्की नाही. अनेक लोकांना अजून माहिती नाहीये. म्हणजे मी काही लोकांशी बोललो
तर 17C फॉर्म हा मॅच कधी करायचा हे त्यांना अजून माहिती नाहीये. त्यामुळं खरोखर तुम्ही म्हणताय तसं. पण ज्या पद्धतीचे एक्झिट पोल येतात म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की खरोखर हे चित्र जे आहे नाही, म्हणजे मला असं वाटतंय की जी बॅकग्राऊंड तयार केली जाते, ज्या पद्धतीचे हास्यास्पद म्हणजे अँटी इन्कम्बन्सी असताना आणि ज्या पद्धतीची लोकांमधली नाराजी असताना ज्या पद्धतीचे आकडे गुप्तानी टाकण्याचं धैर्य केलं, म्हणजे एक्झिट पोल म्हणून का होईना, ते आकडे एक्झिट पोलचे नाही आहेत. ते आकडे तुमच्या आमच्या मनाची तयारी करण्यासाठी टाकलेले आहेत. म्हणजे त्याच्या आधेमध्ये कुठेतरी बीजेपीला विजय मिळणार, बीजेपी आणि महायुतीला, तो आपण सहन करायला शिकलं पाहिजे, जरी तो खरा नसला तरी. यासाठी ते आकडे दिले गेलेत. कारण इलेक्शन कमिशन कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट नाही आणि आपल्याला अँसरेबल नाही, ही गोष्टच असंवैधानिक आहे. त्यामुळे निवडणुका आणि निवडणुकांचा आउटकम ह्या असंवैधानिक गोष्टीवर विरोधी पक्ष निवडणुकांचे निकाल येण्या अगोदर बोललं पाहिजे. ते बोलत नाही तोपर्यंत अडाणींचे गुन्हे आणि बाकी होणाऱ्या एजन्सीचा गैरवापर आणि बाकी हरत जाणारी राज्य आणि हातात आलेली सत्ता, म्हणजे तुम्हाला सांगतो व्होट फॉर डेमोक्रेसी नावाची एक संस्था आहे, तिसरा सेटलवाड आणि चालवतात. त्यांनी शोधून काढलं नंबर्समध्ये आहे, सांख्यशास्त्रामध्ये, की लोकसभेमध्ये 19 सीट्स जास्त मिळाल्यात इंडिया गठबंधनला, म्हणजे सत्ता त्यांची आली आहे. 161 सीट ऍक्च्युअली बीजेपीला मिळाल्या. परंतु त्याच्यावर एक शब्द अभ्यास केला नाही. 250 पानांचा तो अहवाल आहे, एडीआरने पण काढलाय. तो अहवाल दिला या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना पण, तर शॉर्टमध्ये सांगा त्याच्यात काय लिहिलंय म्हणून सांगतात. आता जर 250 पानांचा एखाद्या माणसाने मेहनत करून अहवाल तयार केलाय, काही माणसांनी जी बुद्धिमान IAS पासून संख्याशास्त्रामध्ये तज्ञ, तर त्यांनी काहीतरी विचार करून 250 पानं केली आहेत ना, नाही तर 2.5 पानात झाला असता तो निकाल. तो 250 पानं तुम्ही वाचावी यासाठी आहेत, ती न वाचता, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मोठे मोठे नेते, त्यांना हे वाचता येत नाही, त्यांना समजत नाही आणि त्यांना पत्रकार परिषद घेऊन, म्हणजे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने राहुल गांधी आणि पवन खेरा अडाणीवर पत्रकार परिषद घेतात, तसं इलेक्शन कमिशन 17C फॉर्म आणि या प्रकारच्या मतदानाच्या संख्येमध्ये नंतर सिंथेटिक पद्धतीने करणारी वाढ आणि त्यामुळे बदललेले आकडे यावर त्यांनी केली पाहिजे. ते आधी केलं तर त्याला लेजिटिमेसी येते. तुम्ही हारल्यावर केलं मग काय कोण म्हणणार की तुम्ही हारले म्हणून बोलताय. नाही, पण आपल्या बोलण्यातनं म्हणजे असं वाटतंय की उद्या महायुतीचंच सरकार येणार आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे तुम्हाला सांगतो की आत्ता माझ्या ट्विटर अकाउंटवर जाऊन बघा, मी एक ट्विट टाकलंय की सगळा जो अडाणीच्या फ्रॉड्युलंट व्यवहाराचा भार जो आहे तो भारतीय जनतेवर येतोय. तर त्याच्यावर दिग्विजय सिंग, काँग्रेसचे नेते, महासचिव, त्यांनी आणि माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री, त्याबद्दल त्यांनी नाही, माजी मुख्यमंत्री होते ते मध्य प्रदेशचे 2 वेळा, तर त्यांनी ट्विट टाकलंय माझ्या ट्विटला कोट करून की राजू, ब्रह्मास्त्र जर त्यांच्या हातात आहे तर या बाकी तुझ्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही. EVM हे ब्रह्मास्त्र त्यांच्या हातात आहे. आणि त्यांनी कोट, म्हणजे मी दिग्विजय सिंगांना कोट करतो, म्हणजे मी नाही, माझं मत. त्यांनी असं लिहिलंय की सोर्सेस माझे आहेत ज्यांना ठामपणे EVM आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन खेळतं ते माहिती आहे. त्यांनी मला सांगितलंय की महाराष्ट्र आणि झारखंड ऑलरेडी जिंकली गेलेली आहेत बीजेपी आणि सहकारी. उद्या फक्त निकाल लागणार आहे. नाही, त्यांनी पुढे लिहिलंय, पूर्ण माझा अनकोट नाही केलंय मी अजून. तर उद्या निकाल तसाच येणार आहे आणि हे ब्रह्मास्त्र आहे तोपर्यंत तुमच्या बाकी सगळ्या ट्विट्सना आणि संशोधनाला अर्थ नाही, असं दिग्विजय सिंगांनी लिहिलंय. आणि शेवटची वेळ अशी लिहिली की मी होप करतो, आशा करतो किंवा प्रार्थना करतो की माझे सोर्सेस आणि माझी जी सूत्र आहेत त्यांची ही नेहमीच खरी ठरत आलेली माहिती खोटी ठरव, अनकोट. आता समजा जर महाविकास आघाडीला बहुमत मिळालं, झारखंडमध्ये काँग्रेस आणि JMMचं सरकार आलं, तर मग या प्रश्नांचं काय होणार? तर मग दिग्विजय सिंगांनी त्यांची जी सूत्र आहेत त्यांना जाऊन घरी जाऊन ठोकले पाहिजे. नाही, पण आपण आता जे म्हणजे इलेक्शन कमिशन बद्दल ज्या गोष्टी आपण म्हणतो, नाही, पण इलेक्शन कमिशन बद्दल आपण ज्या बोलतोय त्या सगळ्या लेजिटिमेट आहेत. याचं कारण इलेक्शन कमिशन 2014 अगोदर पत्रकार परिषद घेत असे, लोकांची उत्तर प्रश्नाची देत असे आणि पर्सेंटेज मध्ये काही देत नसत, नंबर्स मध्ये देत असत. नंबर होते, एक्झॅक्ट नंबर होते. त्यामुळे त्यांच्यावरचे आरोप कुठचाच खोटा नाहीये. इलेक्शन कमिशनचं इम्पिचमेंट व्हायलाच पाहिजे. म्हणजे त्याच्याबद्दल, म्हणजे इलेक्शन कमिशन हे वेगळी फ्रॉड्युलंट बॉडी आहे, याबद्दल तुम्ही शंका बाळगू नका. कोण जिंकतं कोण हरतं नाही. आता हे बोलल्यामुळे ते जिंकले म्हणून काही झालं तरी, कारण इलेक्शन कमिशनच्या फक्त शेरोशायरीमध्ये राजीव कुमारजी उत्तर देतात.
त्यांना संवैधानिक आपली जी त्यांनी शपथ घेतलेली आहे त्याच्याशी प्रतारणा करतात, तर ते देशद्रोही आहे. त्यामुळे ट्रेझन आहे. कारण तुमची लोकांच्या मतांचं त्यांना होणारं परिवर्तन हे दिसलं पाहिजे आणि ते प्रत्येक टप्प्यावरची प्रोसेसमध्ये दाखवणं हे त्या 3 कमिशनरचं कर्तव्य आहे. ज्याला ते मुकले तर त्यांनी देशद्रोह केला असं मानायला पाहिजे. दे आर एनिमी ऑफ द स्टेट, दे आर एनिमी ऑफ द पीपल. दे मे बी लॉयल टू मोदी अँड शाह, बट दे आर नॉट एनिमी ऑफ, दे आर नॉट फ्रेंड ऑफ द पीपल. थोडंसं शेवटी मुलाखतीच्या जरा पॉलिटिकल चर्चा आपण करूयात, की एक चर्चा अशी सुरू झाली आहे की कदाचित शिंदे जे आहेत ते म्हणजे इकडचे पण मुख्यमंत्री असू शकतील. संजय शिरसाटांचं काल वक्तव्य होतं की शिंदे ज्या दिशेनं जातील त्या दिशेनं आम्ही जाणार म्हणून. म्हणजे ते सांगू शकले असते की आम्ही भाजपसोबतच आहोत. बघा, शिंदे हे नैतिक आहेत. नैतिक अनैतिक मध्ये त्यांना पडायचं नाहीये. जसे पवार साहेब नैतिक आहेत. पवार साहेबांना अदानींच्या बद्दल प्रेम आहे आणि त्यांचं समर्थन करतात. शिंदे ही प्रेम आहे, समर्थन करतात. त्याची कारणं प्रेमाची आपण जाऊया नको, तर ते एकत्र येऊ शकतात सहजपणे. आता राहिली काँग्रेस शिंदेबरोबर जाईल का? तर जाऊ शकत नाही. शिंदे काँग्रेस बरोबर जाऊ शकतात का? तर शिंदे जाऊ शकतात. आणि जर नंबर जमत असतील आणि शिंदेने सांगितलं आम्हाला यायचंच आहे, तर कशाला कोण थांबवेल आपल्याला नंबर. पण आता बार्गेनमध्ये शिंदे मुख्यमंत्री पद मागणार असतील किंवा ते आर्म ट्विस्टिंग बीजेपीचं करायला, की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री नाही करायचं, मला मुख्यमंत्री केलं तर मी तुमच्या बरोबर येणार, हे करायला ते काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर जाणार नाहीत शिंदेबरोबर, यात तर शंका नाही. कारण त्यांचं ते पर्सनल आहे. तर मूळ मुद्दा हा आहे की ते कोणाबरोबरही जाऊ शकतात आणि कोण त्यांना बरोबर घेतं हाही मला असं वाटतं की जिंकण्या हारण्याचाच प्रश्न असेल तर मला असं वाटत नाही की एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं पर्सनल असल्यामुळे सोडलं तर शिंदे कोणाबरोबरही असायला काहीच हरकत नाही. शिंदे नाही आणि दुसऱ्या नाही. बरोबर. त्यामुळे मला फार आश्चर्य वाटणार नाही. फक्त मुख्यमंत्री पदाचं बार्गेनिंग त्यांचं किती यशस्वी होईल हे नंबर आल्यावरच कळेल. आणि मला असं वाटतं की आता काल जर नंबर मॅनिप्युलेटेड असतील दिग्विजय सिंगांच्या ट्विट्स प्रमाणे, तर बीजेपी स्वतःचं नुकसान का करून घेईल आणि शिंदेनं मुख्यमंत्री का बनवेल? सर्वात मोठा पक्ष बीजेपी जर असेल तर नंबर सगळ्यांकडे किती आहेत, किंवा गठबंधन युतीकडे किंवा महायुतीकडे, गठबंधनकडे किती आहेत हे न जुमानता राज्यपाल पहिले सर्वात मोठ्या पार्टीला बोलवणार शपथ घ्यायला. बरोबर. आणि मग नंबर्स गोळा करणं हे अमित भाईंच्या डाव्या हातचा मूळ आहे. ते पत्रकार परिषदेत त्यांचं विधान पण होतं परवा दिवशी की इस बार पवार साहब को मौका नहीं देंगे मुख्यमंत्री पदासाठीच्या सगळ्या गोष्टी करताना. तुम्हाला असं वाटतंय की काही? नाही, निश्चितपणे नाही. ते त्यांनी स्वतः बोललेत, साम दाम दंड भेद. बघा कसं आहे की त्यांच्यावर कॅनडाने सुद्धा आरोप केले. ते आता इंटरनॅशनल क्रिमिनल आहेत, त्यामुळे अजून काही वाईट व्हायचं त्यांचं राहिलेलं नाहीये. आता फक्त आहे ती सत्ता टिकवणं आणि तिथे बसून राहणं हेच त्यांच्या डिफेन्सचं एकमेव साधन आहे. केवळ गेनचं नाही, डिफेन्सचं पण. त्यामुळे त्यांना गमावण्यासारखं काहीच नाही. जे आहे ते कमावण्यासारखंच आहे. त्यामुळे त्यांना कोणताही मार्ग मोकळा आहे. पण शिंदेबद्दल अशी इतकी चर्चा अचानक का सुरू झाली? म्हणजे की समजा ते भाजपसोबत आले होते, आता एवढं सगळं सांगितलेलं आहे आणि परत मग चौकशी यंत्रणांचा वगैरे काही दबाव, भीती नसेल का त्यांना? नाही, ते चौकशी यंत्रणांचा दबाव म्हणजे ते पहिले बोलणं. हे बघा, सगळ्यात कम्फर्ट कुठे आहे त्यांना? अमित शहाकडे. शिंदे सगळ्यात कम्फर्टेबल अमित शहाकडे. ते पहिले मन मोकळं करतील आपलं पहिले त्यांच्याकडे की आप मुख्यमंत्री बनाओ मुझे, बाकी मैं देखता हूं. आणि ते खरोखरच करू शकतात. ही इज कॅपेबल. त्यांनी 288 जागांच्या खर्च करण्याची तयारी दाखवली होती असं माझ्या एका सूत्राने मला सांगितलं. आता हे मला खरं थोडा सबर्स आहे असं त्यांना अमित भाईंनी सांगितलं. तर आता या लेवलला जर माणूस खर्च करू शकतो तर तो सर्वांनाच कम्फर्टेबल असेल ना. म्हणजे तो सर्वांचाच लाडका असणार म्हणजे असा मनुष्य. तर ते पहिल्यांदाच सांगितलं की मला मुख्यमंत्री बनवा आणि बाकी सगळं मी हँडल करतो. जे लागणारे आमदार आहेत किंवा आलेले आमदार. आणि कमी जागा असताना मुख्यमंत्रीपद बिहारमध्ये नितीश कुमारांना दिलेलं आहे. नाही दिलेलं आहे, पण इथे भाजपच्या कार्यकर्ते आणि भाजपचे निवडून आलेले लोक म्हणजे जे योग्य अयोग्य मार्गाने, म्हणजे इलेक्शन कमिशनचा रोल त्याच्यात किती, ईव्हीएमचा रोल किती हे आपण बाजूला ठेवून जर नंबर जास्त आले भाजपचे, तर जर एक हायपोथेटिकल आपण चर्चा करायची झाली तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री परत एकदा अन्याय करून, म्हणजे त्यांना उपमुख्यमंत्री न बनवता
एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवणं हे अमित शहाना तेवढं सोपं जाणार नाही. मला वाटत नाही की आता केंद्र तितकंसं सबळ राहिलेलं नाही या सगळ्या प्रकरण वरडाणी बिडाणी प्रकरणानंतर की देवेंद्र फडणवीसांना सहज डावलून करतील. कारण राज्यातले कार्यकर्ते, राज्यातल्या नेत्यांचं पण कन्सिडरेशन महत्वाचं आहे. करावं लागेल. आता ही चर्चा झाली शिंदेच्या बद्दल, एक अजितदादांच्या बद्दल पण चाललेली असते की रियुनियन परत होऊ शकतं म्हणून, आणि कदाचित शिंदेच्या तुलनेत हे रियुनियन थोडंसं जास्त सुलभ आणि सोपं आहे. बघा बघा असं आहे की पवार नैतिक आहेत. परत पवारांना नैतिक किंवा अनैतिक गोष्ट मान्य नाही. ते असं फक्त मला त्यांनी सुधाकरराव नाईकांना एवढं सगळं करून सुद्धा त्यांचं मंत्रीपद गेलं, त्यांची बदनामी झाली. हितेंद्र ठाकूर, पप्पू कलानी त्या काळात ते दाऊद आणि सगळं आलं, तरी सुद्धा नाईकांना परत त्यांनी घेऊन खासदार पण बनवले होते. सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते. तर मला स्वतःला असं वाटतं की पवार अशा प्रकारे काही करू शकतात, पण ते अजितदादा आहेत म्हणून नाही होण्याची शक्यता मला कमी वाटते. कारण घरातला म्हणजे घरचा चोर जीवानीशी मारतो. कारण त्याला माहिती असतं की हा माणूस आपल्याला ओळखतो, बरोबर ना, अशी एक म्हण आहे. त्यामुळे हे पर्सनल आहे पवारांचं. मला शक्यता धुसर दिसतात, पण ते शेवटी पवार आहेत. त्यामुळे म्हणजे दोघेही पवार आहेत, म्हणजे अजितदादा पण आणि शरद पवार पण. आणि त्यांच्या फॅमिलीतलं अख्खी फॅमिलीच उतरली. आता बघा, खुद्द शरद पवार आहेत सत्तेत म्हणजे कुठच्या तरी पदावर आहेत. म्हणजे सुप्रिया सुळे आहेत, सुप्रिया पवार आहेत, आता युगेंद्र उभे आहेत, रोहित उभे आहेत, सुनेत्रा पवार तिकडे राज्यसभेत गेल्यात, अजित पवार उभे आहेत. म्हणजे आता 2-3च माणसं उरली असतील पवार फॅमिलीतली. आणि यावेळेला आश्चर्यकारक म्हणजे प्रतिभा काकींनी स्वतः प्रचार केला. तर मला असं वाटतं की एवढं अख्खी फॅमिली राजकारणात असताना ती हिंदू अविभक्त कुटुंब का हिंदू विभक्त कुटुंब एवढाच मुद्दा आहे. बाकी एक हिंदू कुटुंब पूर्णपणे सत्तेतच आहे असं दिसून येतं. आणि हिंदू खतरे में नाही आहे म्हणजे त्यांच्या घरात. पण आता आपण जेव्हा या सगळ्याची चर्चा करतोय आणि आपण सुरुवात अदानींपासून केलेली होती, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी स्टेक्सला आहेत. कुठलं सरकार येते त्याच्यावरती अदानींचं सगळं, म्हणजे एकतर हे आहेच धारावीचं, परत एक मला वाटतं विजेचं एक मोठं कंत्राट, सगळ्यात मोठं 5,500 कोटींचं काहीतरी, ते पण महाराष्ट्रासोबत झालेलं आहे. अशा वेळी या सगळ्या समीकरणांच्या जुळणीमध्ये तो पण एक फॅक्टर महत्वाचा असतो. तो फॅक्टरच महत्वाचा आहे, कारण अडाणीच पैशाचं स्रोत आहे. अडाणींच्या घरी पॉलिटिकल मिटिंग होतात हे पवारांनी मान्य केल्यावर अजून काय तुम्हाला पुरावे पाहिजेत. म्हणजे अडाणींना बाकी सगळ्या फ्रॉड्युलंट नसण्यातनं अमित मालवीय मुक्त करतात, तर त्यांच्या घरी पॉलिटिकल मिटिंग कशासाठी होतात? म्हणजे टाटांच्या घरी कधी झाल्या होत्या का अशा मिटिंगा? किंवा बिर्लांच्या घरी झाल्या होत्या का? नव्हत्या ना झाल्या. तर या ज्या पैसे जे आहेत, काल राहुल गांधींनी सांगितलं, कोट राहुल गांधी जे म्हणाले की भाजपचे सगळे पैसे, फंडिंग, मोदींचे पैसे, शान, हे सगळे अडाणींच्या थ्रू येतात जातात. त्यामुळे अडाणी हा त्यांचा तो पोपट आहे ज्याच्यामध्ये त्यांचं जान आहे, त्यांचं जीव आहे. त्यामुळे अडाणींचा अस्त हा भारताचं स्वातंत्र्य, लोकांचं सफोकेशन पासून मुक्ती आणि या गुजराती कार्टेल जे राज्य करत आहे, मी भाजप नाही म्हणणार, त्यापासून भारताला परत स्वातंत्र्य मिळवायला लागेल. जाता जाता एक शेवटचं म्हणजे उद्यासाठी लोकांना, आणि मुंद्रा पोर्टवरनं येणारा ड्रग त्याच्यापासूनही मुक्ती मिळवायला लागेल. नाही तर आपले तरुण सगळे 2 ड्रगच्या आहारी गेलेत. एक हिंदू मुस्लिम धर्माचा अफीम आणि दुसरं हे ऍक्च्युअल ड्रग जे येत आहे ते पोर्टवरनं. आणि ती सगळी पोर्ट कोणाच्या ताब्यात आहे ते तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर आपण मगाचपासून चर्चा करतोय. जाता जाता एक उद्यासाठी प्रेक्षकांना काय तुम्हाला सांगायचं, म्हणजे निकालासाठी तयार राहताना, म्हणजे निकालासाठी तयार राहताना म्हणजे नागरिकांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की उद्याचा निकाल कदाचित त्यांना हवा तसा लागणार नाही. सगळेच म्हणजे कोणाच्याही म्हणून उद्याचा निकाल कदाचित त्यांना हवा तसा लागणार नाही, कदाचित त्यांना हवा तसा लागेल. पण त्यांनी हे विसरता कामा नये की सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही आणि तो राहणार नाही. याच नोटवरती आपण थांबूयात. आणि इंटरेस्टिंग सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा संबंध एकमेकांशी आहे. त्यामुळे आपण ही चर्चा करतोय. अदानींपासून ते सगळं महाराष्ट्राचं जे पॉलिटिक्स आहे
त्या पॉलिटिक्समधल्या या सगळ्या धाग्यांना आपण उलगडण्याचा एक प्रयत्न मी केला. सांगू इच्छितो की सर्व महाराष्ट्रातल्या राजकीय पक्ष जे विरोधातले आहेत त्यांनी तेंडुलकरांच्या सामना पिक्चरमध्ये मारुती कांबळेचं काय झालं तसं 17C काय काय झालं हे झालं लक्षात ते ठेवा. लक्षात ठेवलं पाहिजे. थांबूयात आपण इथेच. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.